बालकामगार प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करा. ऑल इंडिया राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कर्मचारी संघटनेची मागणी. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्य केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बालकामगार प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. बालकामगारांचे शैक्षणिकदृष्ट्या पुनर्वसन करण्यासाठी शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत बालकामगार प्रकल्प राबवून ज्या मानधनावर राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवा दिली, परंतु कोरोना काळापासून हा प्रकल्प पूर्णपणे बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांची पुनर्वसन शासनाने समग्र शिक्षा अभियानमध्ये केले आणि बालकामगार प्रकल्पातील कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मात्र शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे हे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागील अनेक वर्षापासून बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना शासनाने त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ऑल इंडिया राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कर्मचारी संघटनेने केली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मशील मेश्राम, प्रशांत वाहने, गजानन धानोरकर, दिनेश ठाकरे, चंद्रकांत रडके, गिरीश वंजारी, इब्रान खान, फरीदा खान, अतिक खान, अजहर अहमद खान, रुखया बानो, अशफा खान, कमरबाजी बानो आदी उपस्थित होते. मी प्रशांत वाहने, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. 29/9/2025 आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे की राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प हा 2004 पासून सुरू झाला होता आणि 2019 हा प्रकल्प शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात आला होता. हा प्रकल्प समग्र शिक्षा अभियानमध्ये मर्ज करण्यात आला, परंतु यामध्ये फक्त विद्यार्थीच मर्ज करण्यात आले होते, परंतु शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विचार करण्यात आला नव्हता. त्यासाठी आज आम्ही शासनाला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की समग्र शिक्षा अभियानमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सुद्धा समायोजन झालं पाहिजे. नेमकं कारण काय आहे? कारण असं की 2019 हा प्रकल्प शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात आला होता. याच्यामध्ये फक्त विद्यार्थी हे समग्र शिक्षा अभियानमध्ये सम्मिलित करण्यात आले होते, जे विद्यार्थी होते राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची, परंतु याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विचार कुठल्याही प्रकारचा केला गेला नव्हता. आणि जे लोक आजपर्यंत बालकामगार झाले नाही पाहिजे म्हणून यासाठी कार्य करत होते, परंतु आज आमच्यावर अशी उपासमारीची वेळ आली आहे की आमचेच जे मुलं बाळं आहे ते बालकामगार होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आज आमची उपासमारीची वेळ होत आहे. आता करायचं काय आहे तुम्हाला? आता आमचं एकच म्हणणं आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.